खरं खोटं, सत्य असत्य, असली आणि नकली यातला फरक स्पष्ट करत असताना जगद्गुरू संत तुकाराम महाराज एका त्यागी संताचं उदाहरण देताना हिरा आणि मोहरा याचं वर्णन करताना स्वतःच्या श्लोकात तुकाराम महाराज म्हणतात, हिरा ठेवितो अरेनी वाच मारितो तो घनी, तोची मोल पावे खरा करणीचा होय चोरा, मोहरी तोची अंगे सुत जळेन त्याच्या संगे, तोची खरा संत तो सोसे जगाचा आघात. संत तुकाराम महाराज म्हणतात, सत्य, खरा आणि असली या हिऱ्यावर तुम्ही हातोडीचा फटका जरी मारला तरी त्या कठीण परिस्थितीत तो अस्सल सत्य आणि खरा हिरा कधी फुटत नाही, कारण की तो खऱ्यापणाला जागतो, तोच खऱ्या किमतीने उतरतो. परंतु बनावट, नकली आणि असत्य हिऱ्यावर जर तुम्ही हातोडीचा घाव केला तर प्रत्येक घावाला त्याचा चुरा झाल्याशिवाय राहत नाही, कारण की तो खोटा, नकली असतो. त्याच्या पलीकडे जगद्गुरू संत तुकाराम महाराज असेही म्हणतात, एखाद्या सुताला गुंडाळून तुम्ही कडक अग्नीत टाकलं तरी सुद्धा ते सूत जळालं नाही, तोच खरा मोहरा असतो. पण त्यागी संताचं उदाहरण देताना संत तुकाराम महाराज पुढं असेही म्हणतात की जो सोसतो जगाचा संपूर्ण उपद्रव्य शांतपणे, तोच खरा असतो संत. म्हणून खरं आणि खोटं यातला फरक जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी अशा प्रकारे स्वतःच्या श्लोकातून आपल्यासमोर सादर केलेलं आहे. म्हणून या संतांच्या विचाराचं दर्शन सुद्धा तितकंच महत्त्वाचं वाटतं. थँक्यू. खूप खूप धन्यवाद.